नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अण्णा हे युट्यूब चॅनल. आपल्या अण्णा या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करत आहे. आज महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्यपालांच्या भाषणानं त्याची सुरुवात झाली आणि त्यानंतर सभागृहाच्या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली कार्यक्रम सुरू झाला. यावेळी दिवंगत नेते अजित अनंतराव पवार यांच्याबद्दल सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक प्रस्ताव मांडला आणि त्यानंतर मग विधानसभेत जयंत पाटील असोत, मंत्री छगन भुजबळ, मंत्री हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, अजितदादांचे पुतणे रोहित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदींनी शोक प्रस्तावावर त्यांनी सर्वांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला आणि प्रत्येक जण अजितदादांच्या आठवणी सांगताना अजितदादांबद्दलच्या शोक प्रस्तावावर बोलताना हळहळत होता. अनेकांच्या डोळ्यात अश्रू पण आले. जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादांच्या सोबतच्या जुन्या आठवणी सांगितल्या आणि त्यांनी ते राष्ट्रवादी विभक्त झाल्यानंतर एका कार्यक्रमात मकर संक्रांतीचा तो कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात त्या अँकरनं अजितदादांना जेव्हा विचारलं की तुम्ही तिळगुळ कोणाला द्याल, तर त्यावेळेस त्यांनी जे ठाणे शहराचं नाव उच्चारलं त्यावेळेस मला अतीव असं दुःख झालं. काहीतरी माझ्याकडून चूक झाली असं तेव्हाच वाटलं. परंतु मी काही व्यक्तिद्वेषापोटी त्यांना बोललेलो नव्हतो. बोलण्याच्या ओघात ते झालं असणार, परंतु एवढं अजितदादा हे एवढ्या मोठ्या मनाचे होते याची मला वारंवार जाणीव होत होती. शोक प्रस्तावावर बोलताना अजितदादांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी राजकारणातल्या त्यांच्या आठवणी सांगितल्या. त्याचबरोबर कुटुंबातील आपले चुलत्यांबद्दल पण त्यांनी आठवणी सांगितल्या आणि आठवणी सांगताना आणि शोक प्रस्तावावर बोलताना अक्षरशः रोहित पवारांच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. अशी स्थिती काहीशी विधान परिषदेमध्ये पण होते. विधान परिषदेमध्ये आमदार अमोल मिटकरी आणि अनेक आमदारांनी शोक प्रस्तावावर आपली मतं मांडली आणि दादांच्या आठवणी सांगितल्या. अमोल मिटकरी यांनी सामान्य घरातला मुलगा, परंतु माझं वक्तृत्व कला, माझी लोकांना जोडण्याची वेगळी धाटणी पाहून अजितदादांनी मला पक्षात प्रवेश दिला आणि लागलीच विधान परिषदेत आमदार म्हणून पण माझी वर्णी लावली. अजितदादांचं एवढ्या लवकर ते जातील अशी आम्हाला कधीच जाणवत नव्हतं, परंतु 28 जानेवारीला ही दुर्दैवी घटना घडली आहे. तो अपघात आहे की घातपात आहे याबद्दल माझ्या मनात संशय आहेत आणि मी हा घातपातच असावा असं पहिलं संशय करणारा व्यक्ती आहे. आणि
हा घातपातच असल्याचं दाट शंका ज्यावेळेस आता जर मुंबई विमानतळावरच व्हिडिओ फुटेज तुम्ही देत नसाल तर यावरून काय समजायचं असंही ते म्हणाले. आणि हा जो वैमानिक होता त्याची बायको जर तो जिवंत आहे अशी सांगते तर मग हा कुठं आहे असंही त्यांनी प्रश्न शोक प्रस्तावावर बोलताना व्यक्त केला. एकंदरीत पाहता आज विधिवंडा सर्वांच्याच भावना दाटून आल्या असत्या. तब्बल 35 वर्षानंतर आज सुरू झालेलं अधिवेशन हे पहिलं अधिवेशन असेल की ज्यात अजित पवार तर सभागृहात नाही दृश्य सर्वांना पिळवटून टाकणार असंच होतं. एकंदरीत पाहता आता 6 मार्चला तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करतील. तो अर्थसंकल्प हाही अजित पवारांनी तयार केलेला असणार आहे. त्यातील अर्थसंकल्पातील 90% मसुदा अजित पवारांचा असणार आहे आणि 10% काही त्याला भर देवेंद्र फडणवीस टाकतील. आणि तसं पाहिलं असतं जर अजित पवार हयात असते तर ते अर्थसंकल्प त्यांनी सादर केला असता तर त्यांची 12वी वेळ अर्थसंकल्प सादर करण्याची आली असती. परंतु दुर्दैवानं ते व्हायचं नव्हतं आणि महाराष्ट्राला दुःखाच्या दरीत सोडून गेलेले अजित पवार सभागृहात पाहणं नव्हतं असंच म्हणावं लागेल. कळंबचे माजी आमदार देवदत्त आबा मोहिते यांच्या पणती पौर्णिमा नितीन मोहिते हिचं आजपासून मुंबई येथे जे आर्टच्या म्युझियमच्या कला गॅलरी चित्र प्रदर्शन सुरू झालं आहे. पौर्णिमा नितीन मोहिते तिला लहानपणापासूनच चित्र काढण्यात आणि चित्र रंगवण्यात रुची होती. तिची ही रुची तिच्या कुटुंबानं तिचे दिवंगत वडील नितीन मोहिते यांनी ते क्रिकेटचे वेडे होते, परंतु त्यांनी आपल्या कन्येला चित्रकलेचं आवड आहे म्हटल्यानंतर तिला चित्रकलेचं पण प्रशिक्षणाला साथ दिली आणि त्यातूनच पौर्णिमा ही चित्रकार म्हणून पुढे नावरूपास आली आहे. पौर्णिमाच्या आजपासून सुरू झालेल्या चित्र प्रदर्शनाला अनेक मान्यवर पण भेट देत आहेत. अनेक चित्ररसिक पण भेट देताना दिसून येत आहे. 2-3 दिवस तिचं हे चित्र प्रदर्शन सुरू राहणार असून आज शिवसेना जिल्हा प्रमुख अजित पिंगळे यांनी त्या कला गॅलरीत जाऊन पौर्णिमाच्या चित्र प्रदर्शन पाहणी केली आणि पौर्णिमा नितीन मोहिते हिची पाठ पण थोपटली. पौर्णिमा मोहिते कळंब शहराबरोबरच कळंब तालुका आणि धाराशिव जिल्ह्याचं नाव उंचावत ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तिच्या ह्या प्रयत्नाला सर्वांनीच आशीर्वाद द्यावे, पाठबळ द्यावं, म्हणजे ती पुढं मोठी चित्रकार म्हणून नाव रूपाला येईल हीच आपल्यांना चॅनलची भावना आहे.
हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजा अनुरूपच आज म्हणजे काल उशिरा रात्रीपासून पहाटेपर्यंत अवकाळी पाऊस धाराशिव शहर आणि जिल्ह्यात पडला आहे. त्याचबरोबर नजीकच्या लातूर, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यात पण हा अवकाळी पाऊस बरसला आहे. आज दिवसभर म्हणजे आता पण या वेळेपर्यंत आकाशात ढगांनी गर्दी केलेली दिसून येत होती. अधूनमधून उन्हाचा चटकाही जाणवत होता. त्याचबरोबर ढगाची गर्दी होती. आता संध्याकाळ 5:30ची वेळ झालेली आहे. आकाशात काळीकुट्ट ढग जमा होताना दिसत आहे. त्यामुळं आज रात्रीही अवकाळी पाऊस येतो की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे. हा अवकाळी पाऊस रब्बीच्या पिकाला हानिकारकच आहे, परंतु पाऊस येणार त्याला कोण अडवणार हा प्रश्न आहे. आज चंद्रपूर ते गोव्यापर्यंत जाणारा शक्तीपीठ महामार्ग हा मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून समजला जातो आणि या शक्तीपीठ महामार्गाला अनेक जिल्ह्यातील शेतकरी विरोध करत आहे. परवा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या मोजणीला आलेल्या अधिकाऱ्यांना मोजणी करू दिली नाही आणि शक्तीपीठाला विरोध केला. त्यावेळेस पोलिसांनी अगदी रजाकाराची राजवट असल्यासारखं त्यांच्यावर बळाचा वापर केला होता. त्याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्रात शक्तीपीठ मार्गामुळे बाधित होणारा जो परिसर जे जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना परभणी घटनेचं निषेधाचं निवेदन दिलं आणि शक्तीपीठ मार्गाला विरोध असल्याचं पण निवेदन दिलेलं आहे. महाराष्ट्रात लातूर, परभणी, धाराशिव, अंबाजोगाई, कोल्हापूर आदी ठिकाणी आज शेतकऱ्यांनी निदर्शनं केली आणि निवेदन पण दिलं. निदर्शनाच्या वेळेस त्यांनी ज्या घोषणा दिल्या त्यामुळं त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला होता. आज आपण इथेच थांबूया. तुम्ही आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब, लाईक करा, कमेंट्स पण. धन्यवाद.